रयत शिक्षण संस्थेचे आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन सातारा विद्यार्थी शिक्षकाचे नाव अंकिता धनाजी बनसोडे, वर्ग बीएड भाग 2, हजेरी क्रमांक 1, अध्यापन पद्धती विज्ञान आणि गणित। प्राचार्यांचे नाव प्राचार्य डॉक्टर VS नलवडे, मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर AB पाटील सर। आज आपण ज्या घटकाचा अभ्यास करणार आहोत त्या घटकाचे नाव आहे चुंबकत्व। चुंबकत्व म्हणजे काय हे पाहण्याआधी आपण काही उदाहरणांच्या माध्यमातून ते काय आहे आपण जाणून घेऊया। एखाद्या वस्तूला आपण जेव्हा बल लावतो ते कशा प्रकारे लावतो, म्हणजेच पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला एक मुलगा हॉकी स्टिकने बॉल उडवताना दिसत आहे। म्हणजेच काय करत आहे की तो हॉकी स्टिकच्या साहाय्याने बल लावून तो चेंडू पुढे ढकलत आहे। पहिल्या चित्रामध्ये आणखी एक चित्र आहे, त्याच्यामध्ये एक मुलगी सायकल चालवत आहे। जेव्हा सायकल चालवत असताना त्याला बल लावलं जातं। म्हणजेच काय, बल कशा प्रकारे लावता येते, प्रत्यक्ष संपर्क म्हणजेच डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये येऊन बल लावता येते। तसेच दुसऱ्या चित्रामध्ये तुम्हाला एक दिसत आहे इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट म्हणजेच अप्रत्यक्ष संपर्क। दुसऱ्या चित्रामध्ये तुम्हाला एक दिसत आहे एक झाडाखाली एक माणूस बसलेला आहे व वरून एखादं फळ पडत आहे। म्हणजेच काय, त्याने कोणतंही बल न लावता ते फळ खाली पडलेलं आहे। तसेच दुसऱ्या चित्रामध्ये एक चित्र दिसत आहे, त्याच्यामध्ये कंगव्याला काही पार्टिकल्स अट्रॅक्ट होत आहेत। म्हणजेच काय, अप्रत्यक्ष बल म्हणजे कोणतेही बल न लावता घडणारी क्रिया म्हणजेच अप्रत्यक्ष बल। तेच आपण आज पाहणार आहोत। आता चुंबकत्व म्हटलं की आपल्या डोक्यात पहिला विचार येईल की नेमकं काय। चुंबकत्व हा असा भौतिक गुणधर्म आहे ज्यामुळे चुंबक लोखंड, निकेल, कोबाल्ट यांसारख्या धातूंना आकर्षित करतो किंवा दूर ढकलतो। आपण खेळण्यातली बाहुली पाहिली असेल, फ्रीजचा दरवाजा असेल, त्याच्यामध्ये छोट्या छोट्या आकाराचे चुंबक बसवले जातात। आता आपण जर चुंबक एखाद्या लोखंडी वस्तू असेल किंवा एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू असेल त्याच्या जवळून जर आपण फिरवली तर ते चुंबकाकडे आकर्षले जाते। म्हणजेच काय, चुंबकत्व हा भौतिक गुणधर्म आहेच, पण ज्यामुळे चुंबक लोखंड, निकेल, कोबाल्ट यांसारख्या धातूंना आकर्षित करतो किंवा त्यापासून दूर ढकललं जातं। चुंबकाचे 3 प्रकार आहेत। पहिला प्रकार आहे स्थायी चुंबक म्हणजेच परमनंट मॅग्नेट। दुसरा प्रकार आहे नैसर्गिक चुंबक म्हणजेच नॅचरल मॅग्नेट। तिसरा प्रकार आहे टेम्पररी मॅग्नेट म्हणजे तात्कालिक चुंबक। चुंबकाच्या प्रकारामध्ये म्हणजे टाइप्स ऑफ मॅग्नेट्स मध्ये पहिलं तुम्हाला दिसत आहे पट्टी चुंबक। पट्टी चुंबक म्हणजे बार मॅग्नेट। एखाद्या छोट्या पट्टीसारखा दिसणारा तो चुंबक असतो, त्याला 2 पोल असतात, साऊथ अँड नॉर्थ। दुसरा आहे नालाकृती चुंबक म्हणजेच हॉर्ट शेप मॅग्नेट। त्या चुंबकालाही 2 पोल असतात, पण ते कर्व शेप मध्ये असतो, तुम्हाला समोर चित्रात दिसत आहे। तिसरा आहे सूची चुंबक म्हणजेच निडल मॅग्नेट। चौथा आहे चकती चुंबक म्हणजे डिस्क मॅग्नेट, म्हणजे एखाद्या चपट्या वाटीसारखं किंवा एका चपट्या ठोकळ्यासारखं ते दिसत असतं। चला थोडं पाहूया आणि थोडं जाणून घेऊया। चुंबकाचे गुणधर्म म्हटल्यानंतर तुम्हाला चित्रामध्ये पहिल्या चित्रात दिसत आहे प्रॉपर्टीज ऑफ मॅग्नेट्स मध्ये एका नळीला किंवा एका घटकाला चुंबक लावलेले आहे। मोकळ्या टाकलेल्या स्थितीत दक्षिणोत्तर स्थिर राहणे हे चुंबकाचे वैशिष्ट्य आहे। चुंबकीय प्रतिकर्षण म्हणजेच सजातीय ध्रुवांमध्ये परस्पर चुंबकीय प्रतिकर्षण असते। चुंबकाचे 2 ध्रुव एकमेकांपासून दूर करता येत नाहीत। म्हणजेच काय, चुंबकाचे अजूनही एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे की चुंबकाचे दोन्ही भाग एकमेकांपासून दूर करता येत नाहीत।
चुंबकीय पदार्थ व अचुंबकीय पदार्थ. असे पदार्थ जे चुंबकीय पदार्थ म्हणजे असे पदार्थ जे चुंबकाकडे आकर्षित होतात. उदाहरणार्थ लोह, निकेल आणि कोबाल्ट. अचुंबकीय पदार्थ म्हणजेच असे पदार्थ अचुंबकीय पदार्थ चुंबकाकडे आकर्षित होत नाहीत. त्याच्यामध्ये काही उदाहरणं आहेत, जसे की प्लास्टिक, तांबे, रबर, ज्यामध्ये मॅग्नेटिक फोर्स म्हणजे ज्यामध्ये लोह, निकेल, कोबाल्ट यांसारख्या घटकांचा समावेश नसतो, असे पदार्थ चुंबकाकडे आकर्षले जात नाहीत. चुंबकत्वाचे गुणधर्म. पहिला गुणधर्म आहे आकर्षणाचा गुणधर्म. म्हणजेच काय, चुंबक जर आपण घेतलं तर ते एखादी लोखंडी वस्तू असेल ज्याच्यामध्ये मॅग्नेटिक गुणधर्म आहे, त्याच्याकडे चुंबक हे आकर्षले जाते किंवा चुंबक स्वतःकडे ती वस्तू आकर्षित करते. ध्रुवांचा गुणधर्म. चुंबकाला 2 ध्रुव असतात, उत्तर आणि दक्षिण. प्रतिकर्षण व आकर्षणाचा गुणधर्म. चुंबकीय प्रेरण, मॅग्नेटिक इंडक्शन. दिशादर्शक गुणधर्म. उष्णतेचा परिणाम व आघाताचा परिणाम असे हे चुंबकाचे गुणधर्म आहेत. चुंबकत्वाचे उपयोग. यूज ऑफ मॅग्नेट म्हणजे आता कोणकोणत्या वस्तूमध्ये चुंबकाचा वापर केला जातो. आता दिशादर्शक म्हणजेच काय, एक जुन्या काळातलं एक कंपास किंवा आत्ताच्या ह्याच्यामध्ये सुद्धा यूज केलेलं छोटंसं कंपास जे आपल्याला दिशा किंवा दाखवतं, त्याच्यामध्ये चुंबकाचा वापर केला जातो. दररोज दैनंदिन जीवनामध्ये वापरण्यात येणारा फ्रीज, त्यामध्ये सुद्धा चुंबकाचा वापर केला जातो. जो फ्रीजचा दरवाजा असतो, उघडझाप केल्यानंतर फ्रीज तसाच ओपन राहू नये त्यामुळे फ्रीजचा जो दरवाजा असतो त्या दरवाजाच्या कडेने चुंबकाचा वापर केला जातो. इलेक्ट्रिक बेलमध्ये सुद्धा चुंबकाचा वापर केलेला असतो. वैज्ञानिक क्षेत्रामध्ये अनेक वेगवेगळ्या मशीन्स असतात, त्याच्यामध्ये चुंबकाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. संगणक, रेडिओ, टीव्ही आणि मोबाईल यामध्ये देखील चुंबकाचा वापर केलेला असतो. विद्युत मोटर्स व जनित्रांमध्ये सुद्धा चुंबकाचा वापर केलेला असतो. आपण एक प्रयोग पाहतोय. प्रयोगामध्ये एक मुलगीने वाटीमध्ये काही निडल्स घेतलेल्या आहेत व त्याच्यावरून चुंबक फिरवलेला आहे. चुंबक फिरवल्यानंतर काय होतंय की त्या निडल्स त्या चुंबकाकडे आकर्षल्या जात आहेत. म्हणजेच काय, चुंबकाचा गुणधर्म हा सांगतो की एखादी धातू आधारित किंवा एखादी लोह असलेली एखादी वस्तू ती चुंबकाकडे आकर्षली जाते, म्हणजे चुंबकत्व होय. एक उदाहरण पाहूया. समोर चित्रामध्ये तुम्हाला 3 प्लेट दिसत आहेत. पहिली प्लेटमध्ये वाळू ठेवलेली आहे, दुसऱ्या प्लेटमध्ये वाळू आणि काही लोखंडाचे तुकडे आहेत आणि तिसऱ्या प्लेटमध्ये फक्त वाळू दिसत आहे. म्हणजेच काय, पहिल्या प्लेटचं निरीक्षण केलं की ही प्लेट चुंबकाच्या जवळ नेली तरी वाळू त्याला आकर्षित होत नाहीत. दुसऱ्या प्लेटमध्ये वाळू आणि लोखंडाचे तुकडे आहेत. जेव्हा चुंबक जवळ आणला जातो तेव्हा लोखंडाचे तुकडे चुंबकाकडे ओढले जातात आणि वाळूपासून वेगळे होतात. म्हणजेच काय, लोखंड हे चुंबकाकडे आकर्षले जाते म्हणून वाळू तशीच राहते व चुंबकाकडे लोखंड खेचले जाते. तिसऱ्या प्लेटमध्ये आहे वाळू. म्हणजेच लोखंड वेगळे झाल्यानंतर फक्त काय उरते तर वाळू. वाळूमध्ये कोणताही लोह, पोलाद ह्याचा म्हणजे हे घटक नसल्यामुळे फक्त वाळू शिल्लक राहिले व वाळूतील जे लोखंडाचे तुकडे आहेत ते चुंबकाकडे आकर्षले गेलेले आहेत. शिकण्यासारखं एकच म्हणजे लोखंडाचे तुकडे चुंबकाकडे ओढले जातात, वाळू चुंबकास आकर्षित होत नाही. हा महत्त्वाचा गुणधर्म आपण समजून घेतला पाहिजे. आता आपण जे काही पाहिलेलं आहे त्याचा एक आढावा थोडक्यात घेऊया. साध्या चुंबकासमोर लोहाचा कण ठेवला तर काय होतं. म्हणजेच जर साध्या चुंबकाजवळ लोहाचा एखादा कण ठेवल्यानंतर तर काय होतं की लोह हा चुंबकाकडे आकर्षली जाते. कागदी किंवा लाकडी पृष्ठभागावर चुंबक फिरवल्यास लोहाचे कण कसे हलतात. आता कागदी किंवा लाकडी पृष्ठभागावरती चुंबक फिरवल्यानंतर लोहाचे तुकडे
लोहाचे कण असतील किंवा तुकडे असतील ते व्हायब्रंट मूव्हमध्ये हलले जातात. दोन समान ध्रुवाचे चुंबक एकमेकांच्या जवळ आणल्यानंतर काय दिसते? जर दोन समान ध्रुवाचे चुंबक एकमेकांजवळ जर आणले, म्हणजे नॉर्थ आणि नॉर्थ एकमेकांजवळ आणले, तर ते एकमेकांना आकर्षण होत नाही, त्याचं रिपल्शन होतं. तसेच नॉर्थ आणि साऊथ एकमेकांजवळ आणले तर त्याचं अट्रॅक्शन होतं. हे महत्वाचं आहे. आता दुसरा प्रश्न पाहूया आपण. भिन्न प्रकाराच्या वस्तूवरून लोखंड, काचेचा दगड, लाकूड चुंबकाचा परिणाम तपासा. कोणत्या वस्तूंवर चुंबक आकर्षित होते? आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे? काही उदाहरणं दिलेत. आता जर भिन्न प्रकारांच्या वस्तूवरून चुंबक जर आपण फिरवलं तर ते कोणत्या पदार्थांना आकर्षक होणार आहे? ज्याच्यामध्ये लोह, निकेल, कोबाल्ट अशा वस्तूंचा समावेश आहे. म्हणजे लोखंडाला चुंबक अट्रॅक्ट करणार आहे. काच, दगड आणि लाकूड या वस्तूंना चुंबक अट्रॅक्ट करेल का? तर नाही. कारण का? त्याच्यामध्ये कोणताही असा गुणधर्म नाहीये की जे चुंबकाकडे आकर्षले जाईल. तसंच दुसरा प्रश्न आहे. दोन चुंबकाच्या भिन्न ध्रुवांच्या जवळ आल्यावर त्यांना परस्पर प्रतिसाद नोंदवा. आता एक आपण प्रॅक्टिकल प्रयोग पाहिलेलाच आहे. तसं मी आणखी एक उदाहरण सांगते. जर आपण दोन चुंबक एकमेकांजवळ आणले, म्हणजेच काय, नॉर्थ आणि नॉर्थ पोल न धरता साऊथ आणि नॉर्थ पोल एकमेकांजवळ आले तर काय होतं? ते एकमेकांजवळ अट्रॅक्ट होतात आणि ते एकदम घट्ट अट्रॅक्ट झाल्यामुळे ते वेगळं करणंही थोडं वेगळं करताना त्याला थोडा फोर्स अप्लाय करायला लागतो. चुंबकाचा आकार लांबट, गोल, नळीसारखा त्याची शक्ती कितपत प्रभावी करतो ते तपासा. आपण मागे चुंबकाचे काही प्रकार पाहिले, म्हणजे लांबट म्हणा, गोल, नळीसारख्या आकाराचे. तर प्रत्येक चुंबकाचा काही ना काही गुणधर्म आहे व त्याची शक्ती कितपत आहे हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे. चुंबकत्वातील सामान्य गैरसमज म्हणजे मिसकॉन्सेप्शन्स अबाउट मॅग्नेट. आता आपण विचार केला तर काही शंका सुद्धा आपल्या मनात किंवा चुकीच्या गोष्टी सुद्धा असतात. त्यातलंच पहिलं आहे, सर्व वस्तू चुंबकाकडे ओढल्या जातात का? तर त्याचा खरा अर्थ असा आहे, फक्त लोह, कोबाल्ट, निकेल यासारख्याच धातूंच्या वस्तूंना चुंबकाकडे आकर्षण होते. म्हणजेच काय, ज्या वस्तूंमध्ये लोह, कोबाल्ट आणि निकेल या घटकांचा समावेश आहे अशाच घटकांच्या वस्तू चुंबकाकडे आकर्षले जातात. चुंबकत्व फक्त एक प्रकारच्या ध्रुवामुळेच आकर्षक होते किंवा आकर्षित करतो याचाच खरा अर्थ आहे. चुंबकाचे उत्तर आणि दक्षिण ध्रुव असतात आणि त्याचे आकर्षण प्रतिबंधक त्यानुसार बदलते. तिसरा आहे, चुंबकाची शक्ती कायम राहते. खरा अर्थ, काही कारणास्तव जसे जास्त तापमान, दररोजचा धक्का किंवा जोरदार धक्का जसे जास्त तापमान, जोरदार धक्का यामुळे चुंबकीय शक्ती कमी होऊ शकते. धन्यवाद. तर आपण ह्या पूर्ण पीपीटी मध्ये म्हणजे ज्या घटकाचा अभ्यास केलेला आहे ते म्हणजे आहे चुंबकत्व. चुंबकत्व समजून घेण्याआधी आपण काही उदाहरणांच्या आधारे समजून घेतलेला आहे. त्याचप्रमाणे चुंबकत्व म्हणजे काय त्याची व्याख्या देखील पाहिलेली आहे. चुंबकाचे प्रकार पाहिलेत. त्यानंतर कोणत्या आकाराचे चुंबक असतात हे देखील पाहिलेलं आहे. काही चित्रांच्या आधारे चुंबकाबद्दलची थोडीशी माहिती आपण यातून समजून घेतलेली आहे. अचुंबकीय व चुंबकीय पदार्थ यांची व्याख्या व यांची उदाहरणं पाहिलेली आहेत. चुंबकाचे गुणधर्म देखील आपण पाहिलेले आहेत. चुंबकत्वाचे उपयोग म्हणजे कोणकोणत्या वस्तूंमध्ये ह्याचा उपयोग घेतला जातो हे देखील आपण पाहिलेले आहेत. प्रयोगाच्या माध्यमातून चुंबकाचं प्रॅक्टिकल देखील आपण पाहिलेलं आहे. उदाहरणाच्या साहाय्यातून चुंबकत्व ही संकल्पना आपण समजून घेतलेली आहे. काही निरीक्षणे व तपासक प्रश्न यातून आपण पाहिलेला आहे. मिसकॉन्सेप्शन्स अबाउट मॅग्नेट म्हणजे चुंबकत्वाबद्दल असलेले गैरसमज याचा देखील आपण आढावा घेतलेला आहे. धन्यवाद.